केमिस्ट्री मास्टरचा सगळ्यांना नमस्कार. आपण 4 नंबरचा प्रॉब्लेम बघतोय आत्ता. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा. तर त्यांनी गिवनमध्ये त्यांनी सांगितलंय की W1 म्हणजेच मास ऑफ सॉल्व्हंट म्हणजेच मास ऑफ वॉटर त्यांनी दिलाय 1000 ग्रॅम दिलाय. परत W1 झाला, पण W2 पण लगेच घेऊन टाकूया. 34.2 ग्रॅम आहे बघा. केन शुगर असं म्हटलंय बघा. हे 34.2 ग्रॅम आणि 1000 ग्रॅम दोन टर्म ह्या मासच्या असतात. ग्रॅम ग्रॅम म्हटलं की मास किंवा किलोग्रॅम किंवा किलो किलो असेल तर ते मास असतं. W1 W2 जो मोठा तो W1, छोटा तो W2. परत M1 म्हणजेच मोलार मास ऑफ सॉल्व्हंट वॉटर म्हटल्यानंतर 18 हे फिक्स असणार ग्रॅम पर मोल. परत शुगरचा फॉर्म्युला आहे C12H22O11. ह्याचं मोलार मास जे येतं M2 ते 342 ग्रॅम पर मोल येतं. परत त्यांनी व्हेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट त्यांनी दिलं आहे. किती दिलं आहे बघा बरं. 23.8 mm ऑफ Hg दिलं आहे. परत आणि काय काढायचं आहे तुम्हाला, तर डेल्टा पी कॅल्क्युलेट करायचं आहे. डेल्टा पी म्हणजेच P1/0 मायनस पी. पर टू फाइंड डेल्टा पी इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. फॉर्म्युला काय येणार आहे. डेल्टा पी इज इक्वल्स टू P1/0 इंटू W2 इंटू M1 अपॉन M2 इंटू W1. मग कॅल्क्युलेशनमध्ये बघा बरं. डेल्टा पी इज इक्वल्स टू P1/0 किती आहे 23.8. W2 किती आहे 34.2. M1 किती आहे 18. M2 किती आहे 342. W1 किती आहे तर 1000. आता ह्यातलं बऱ्याच वेळेला बघा इथं 34.2 कॅन्सल होऊ शकते बरं का. म्हणजे असं इथं काय करायचं, मग हा पॉईंट एक इकडे सरकवायचा. 10 काय येतो -1 येईल, +1 येईल. हा +1 आला की वर गेलं ते -1 होतो. हे आपण ॲडजस्टमेंट करू शकतो. मग तुम्ही काय करू शकता बघा. तर 23.8 इंटू 34.2 गुणिले 18 भागिले, आता 1000 ह्याला मल्टिप्लाय केलं किंवा एक पॉईंट इकडे सरकून 10⁻³ घेण्याच्या पहिले 10⁻4 घेऊन हे कॅन्सल केलं तरी चालते. आणि 10⁻4 वर जाऊन काय होतो 10⁻⁻4 होतो. -4 झालं की फक्त तुम्हाला काय करावं लागेल, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल आणि 10⁻⁻4. हे खूप सोपं होईल. पण मी तुम्हाला लॉग टेबलचं कॅल्क्युलेशन सांगणार असल्यामुळं मी तुम्हाला काय करतो, मुद्दाम या संख्या व्हॅल्यूज अशाच ठेवतो. मग 342 आणि 30 म्हणजे 1000 मल्टिप्लाय केलं. म्हणजे मी तुम्हाला जे सांगणार होते मी ते करून दाखवतो बघा. मी आता काय करतो बघा. 10⁻3 आणि हा 10⁻4. मग बघा बरं. 23.8 इंटू 34.2 इंटू 18 अपॉन 34.2 इंटू 10⁻4 आलं बघा. हे ह्यासाठी 3 आणि ह्यासाठीचा इकडचा पॉईंट इथं घेतला म्हणून 1 घेतला म्हणजे 4 झाला. हे 34.2 कॅन्सल झालं. हा वर जाऊन काय होतो +4चा -4 म्हणजे काय बघा बरं. 23.8 इंटू 18 इंटू 10⁻⁻4 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, आन्सर आलं तुमचं. पण आता मी मुद्दाम असं न करता मी काय करतो, ह्या सगळ्यांचे लॉग घेतो. मग बघा बरं 23.8चा लॉग. बरं 23.8चा लॉग काय येतोय बघा. याचा कॅरेक्टरिस्टिक 1 येतो. 1 23.8चा लॉग 23.8 23चा 8 मध्ये 23चा 8 लॉग येतो तो 3766. तर 3766 लॉग आला प्लस 34चा 2 मध्ये 1 पॉईंट. 34चा 2 मध्ये बघा बरं. 34चा 2 मध्ये 5340 प्लस 18चा 0 मध्ये 18चा 0 मध्ये किती येतोय 2553. तर 1.2553. आता काय करायचं, ह्या तिघांची बेरीज करायची. 6 3 9 6 4 10 5 15 5 7 1 7 3 10 5 15 आणि 1 16 6 1 5 6 7 8 9 10 11 1 4 पॉईंट हे आलं. आता वजा ह्याचं कॅरेक्टरिस्टिक किती येतं बघा बरं. 1 2 3 4 5 पॉईंट. आता 34चा 2 मध्ये आपल्याला लॉग बघावा लागेल. 34चा 2 मध्ये लॉग बघा बरं. 34चा 2 मध्ये 5340 परत 5340. मग आता वजा बॅक करायचे. 9 5 4 गेले 1 7 3 गेले 3 11 5 गेले 11 5 गेल्यानंतर राहिले 6 जिथं 4 झाले 3 3 5 गेले बार 2 पॉईंट. ह्याचा काय बघायचा अँटी लॉग बघायचा. 63चा 1 9 मध्ये अँटी लॉग बघायचा. 63चा 19 मध्ये 63चा
एक 9मध्ये किती आहे 9 म्हणजे 76 अधिक 9 75 85 42 85 तर याचं अर्थ 42 85. आता बघा बार टू असल्यामुळे आपण काय करणार मग पॉईंट इथं कन्सिडर करतो तर इकडे जायचं 0.0 इथं कन्सिडर करायचा असतो 1 आणि 2 म्हणजे मग तुमचा डेल्टा पी किती आला बघा बरं 0.04285 mm ऑफ HG हे काय आला माहिती आहे तुमचा डेल्टा पी आला. थँक्यू.